नमस्कार. आज आपण कोबीची भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोबीची भजी बनवण्यासाठी 2 कप कोबी उभा पातळ कट करून घेतला आहे. त्यानंतर मीडियम साईजचा 1 कांदा मी उभा पातळ कट करून घेतला आहे. मग 1 कप बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, इथे मी थोडासा ओवा घेतलाय, तो हातावर चोळून यामध्ये आपल्याला घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण पाणी ॲड करू. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. मी इथे 2 चमचे पाणी वापरलं आहे. आपल्याला हे पीठ घट्टसर बनवायचं आहे, जास्त पातळ बनवायचं नाही आहे. तर इथे आपलं भजीसाठी पीठ तयार आहे. त्यानंतर इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण भजी फ्राय करून घेणार आहोत. सुरुवातीला 2 ते 3 मिनिटे आपल्याला भजी स्लो फ्लेमवर फ्राय करायची आहेत. त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा 2 ते 3 मिनिटे स्लो फ्लेमवर आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून भजी क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ. तर इथे आपली कुरकुरीत अशी कोबीची भजी तयार आहेत. अशाच प्रकारे आपण बाकी राहिलेली भजीसुद्धा फ्राय करून घेऊ. तुम्ही जर कधी कोबीची भजी बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.